श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम, पुण्यात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचं 65वे वार्षिक अधिवेशन, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर, लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि परिसरात चैतन्याचं वातावरण आणि विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं डॉक्टर संजय तांबट यांना देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात MKCLचा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बाणेर इथल्या बंटारा भवनात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, MKCLचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर, संस्थापक डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर विवेक सावंत, MKCLचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र हे देशाचं डेटा सेंटर कॅपिटल आहे. देशातील 60% डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्राकडे आहे. या सुविधांचा लाभ घेण्याचा प्रयत्न MKCLनं करायला हवा. राज्य शासन त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सहकार्य करेल असं मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. 90च्या दशकामध्ये सर्वात मोठा चिंतेचा विषय हा जेव्हा एक इंटरनेटची लाट आली आणि मग त्या लाटीमध्ये .comचं बूम आलं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात संगणकीकरण चालू झालं, डिजिटायझेशन सुरू झालं आणि समाज जीवनासमोर आणि राष्ट्र जीवनासमोर प्रश्न निर्माण झाला की इतक्या वेगानं होणाऱ्या या बदलांना अनुकूल अशा प्रकारचं मानव संसाधन आम्ही तयार करू शकू का? या बदलाचे जे काही सामाजिक आर्थिक परिणाम आहेत त्या परिणामांच्या करता आम्ही तयार आहोत का? किंवा अनेक लोक त्यावेळेस प्रश्न विचारायचे की आता लोकांच्या नोकऱ्या वाचतील का? लोक इतक्या वेगाने बदलू शकतील का? असे अनेक प्रश्न ज्या काळामध्ये निर्माण झाले होते त्या काळामध्ये प्रश्न विचारणारे काही लोक होते आणि उत्तर देणारे काही लोक होते. आणि मला असं वाटतं की प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या मोठी असते, उत्तर देणाऱ्यांची संख्या छोटी असते. पण त्यात उत्तर देणारी एक संस्था ही 2000 साली तयार झाली. त्या संस्थेचं नाव आहे MKCL. महाराष्ट्र ज्ञान महामंडळानं गेल्या 25 वर्षात जगभरात अखंड ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचं कार्य केलं आहे. राज्यातील जनतेचं जीवन ज्ञानसमृद्ध करण्यात MKCLनं महत्वाची भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. सक्षम ग्रामीण युवक तयार करण्याचं आवाहन डॉक्टर अनिल काकोडकर यांनी यावेळी बोलताना केलं. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना नुकतीच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. पुणे महापालिकेमध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार असून एकूण 41 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 40 प्रभाग 4 सदस्यीय तर 1 प्रभाग हा 5 सदस्यीय राहणार असून एकूण सदस्य संख्या 165 असेल. यातील प्रभाग क्रमांक 38 आंबेगाव कात्रज हा लोकसंख्येनुसार सर्वात मोठा प्रभाग ठरला असून तो 5 सदस्यांचा असणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेनुसार 4 सदस्यीय 32 प्रभाग असणार आहेत. शहरात एकंदर 17,751 मतदार आहेत. पुण्यात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचं 65वं वार्षिक अधिवेशन नुकतंच पार पडलं. या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबत विषमुक्त सेंद्रिय शेतीकडे वळावं असं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केलं. ते म्हणाले, नवीन जे प्रयोग असतात, नवीन ज्या रिसर्च केले जातात, संशोधन केलं जातं, नवीन वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही प्रयोग करता आणि ते प्रयोग नंतर इतरांना कसा त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांचा चाललेला असतो. आज पण आल्यानंतर मला कैलासरावांनी सांगितलेलं होतं की अजित पवार तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा आपण ते स्टॉल काढलेले आहेत तिथे एक चक्कर लावायची. आणि नेहमी राज्यकर्ते जरी कुणी असले तरी शेतकरी समाजाला समाधानी करण्याच्या करता अनेक प्रकारच्या योजना केंद्र सरकार राज्य सरकार घेत असतं. परंतु त्याच्यातनं आता स्पर्धेचं युग आलेलं आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आलेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही देखील आज काळाची गरज बनलेली. त्याचाही वापर आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरू केला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची उत्पन्नाची पातळी वाढवण्यासाठी विविध योजना सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. ते म्हणाले, आपल्याविषयी एक आम्हा सर्वांना जिव्हाळा आहे. शेवटी शेतकऱ्यांचे निर्णय, शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं पाहिजे ह्याविषयी माझ्यासारख्याला त्याची जाण आहे. राज्याच्या सर्वच शेतीमध्ये जो माझा शेतकरी पीक घेतो, ज्या फळबागा घेतो, त्याविषयी त्या शेतकऱ्याला काय केलं पाहिजे याविषयी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्रितरित्या चांगल्या प्रकारचा निर्णय शेतकऱ्याच्या हितासाठी घेऊया. आपण द्राक्षामध्ये नाविन्यपूर्वक प्रयोग केले पाहिजे आणि त्याबरोबर द्राक्षामध्ये एक चांगल्या प्रकारचं कसं उत्पादन घेऊन त्याचं मार्केटिंग त्याला कसं मिळून एक माझ्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याला उत्पन्न मिळेल यासाठी तुमचा आपला संघ तर काळजी घेतोय. आम्ही सर्वजण दया तुमच्या द्राक्ष बागाच्या पाठीमागे राहू हा शब्द आपल्या सर्वांना देतो. सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं उद्या आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर सगळीकडे त्यांच्या स्वागताच्या तयारीची लगबग पाहायला मिळते आहे. आकर्षक गणेश मूर्ती, सजावटीचं साहित्य, विविध रंगी विद्युत रोषणाईचं साहित्य, पूजा साहित्य, फुलं, मोत्यांच्या माळा, विविध प्रकारच्या मखरांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. 2 दिवस पाहुणचारासाठी येणाऱ्या गौराईंच्या स्वागतासाठी खाद्यपदार्थांची दुकानंही सज्ज झाली आहेत. गणेश मंदिरांना आणि मंदिरातील मूर्तींना नवी झळाळी दिली जात आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळांमधून यंदाच्या पौराणिक सामाजिक देखाव्यांची तयारी सुरू आहे. मंडळाचे कार्यकर्ते, अबालवृद्ध, गृहिणी सर्वच जण गणरायाच्या स्वागतासाठी उत्साहानं काम करत आहेत. कोणतंही गालबोट न लागता राज्यभरातील भाविकांना या गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी पोलीस प्रशासनानं देखील चोख तयारी केली असून चाकरमान्यांना उत्सवासाठी आपापल्या गावी जाता यावं यासाठी एसटी प्रशासनानंही दरवर्षीप्रमाणे अतिरिक्त गाड्यांची सोय केली आहे. संपूर्ण वर्षात एकदाच 10 दिवसांसाठी येणाऱ्या या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी निसर्गातही ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगानं बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. राज्यातील गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे, त्यासाठी या उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे तो यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं मत यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी व्यक्त केलं. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विधानसभेत ठेवणारे कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी या संकल्पनेबाबत आणि बैठकीबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, येणाऱ्या उत्सवात प्रशासनाच्या माध्यमातून घ्यावयाच्या काळजी या संदर्भातले सगळे विषय आशिषजी शेलार यांनी बैठकीत प्रस्तावित केले. त्यात यावर्षी येणाऱ्या उत्सवामध्ये संपूर्ण राज्यामध्ये 11 कोटी रुपयांच्या बक्षिसं ही राज्य शासनामार्फत स्पर्धा घेऊन दिली जाणार आहे. त्याचबरोबर या उत्सवामध्ये सगळ्या ठिकाणी विद्युत रोषणाईची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून करणं, राज्य सरकारच्या माध्यमातून करणं, 25 स्पॉट हे चांगल्या पद्धतीने डेकोरेटिव्ह करणं, सर्व ठिकाणी त्या लोगोचं अनावरण करणं, ऑपरेशन सिंदूर हा जो आपल्या राष्ट्रप्रेमाचा विषय, राष्ट्रभक्तीचा विषय, आपलं आत्मनिर्भरतेचा विषय, या विषयात लोकांच्या जनजागृती मंडळांच्या माध्यमातून करणं यासारखे विषय शेलार साहेबांनी त्या बैठकीत प्रस्तावित केले. त्याचबरोबर भजनी मंडळं जी आहेत त्या 2000 भजनी मंडळांना सगळ्या साहित्य हे राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याकरता राज्य सरकार याच्यात विशेष प्रयत्न करणार आहे. त्या बैठकीला उपस्थित असताना हा राज्य महोत्सव व्हावा म्हणून विधानसभेमध्ये तो प्रस्ताव मी मांडला होता. एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतो आणि राज्य सरकारने त्याला त्वरित मान्यता दिली आणि हा राज्य महोत्सव म्हणून या वर्षीपासून घोषित होत आहे.
शहरी तसंच ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशानं पुण्यात प्रियदर्शनी वुमन्स फोरम आणि पायल तिवारी फाउंडेशनच्या वतीनं बालगंधर्व रंगमंदिर वाहनतळ परिसरात गौरी गणपती साहित्य जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. महोत्सवाच्या संयोजक संगीता तिवारी, उद्योजक कृष्णकुमार गोयल यावेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर मंत्री मोहोळ यांनी प्रदर्शनाची पाहणी करून बचत गटाच्या महिलांचं आणि या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, आता इथून पुढचा जो काही 1-2-4 महिन्याचा हा सगळा उत्सवाचा कालावधी आहे. आपण सर्वच जण आपली संस्कृती, आपली परंपरा जपत आपले उत्सव हे खूप आनंदानं, उत्साहानं साजरे करतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमच्या ताईंनी गेल्या अनेक वर्षापासून असा उपक्रम हातामध्ये घेतला. खरं तर त्या एक महिला नेत्या आहेत, महिलांचं संघटन करतात आणि समाजातल्या अगदी छोट्या गोष्टीवरती सुद्धा त्यांचं निरीक्षण असतं आणि त्याच्या बाबतीत एक सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कायम काम करतात. आणि त्यांनी हा विचार केला की माझ्या महिला भगिनींना आत्मनिर्भर करण्यासाठी म्हणून मी असा उपक्रम करीन की तो त्यांना एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध करून देईल. आणि म्हणून आमच्या सगळ्या महिला भगिनींच्या माध्यमातून वेगवेगळ्या जे काही क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान महिला आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही व्यवसाय चालत आहेत त्याला कुठेतरी प्रोत्साहन देण्याचं काम त्या करतात. समाजाला आधार देण्याचा विचार त्या करतात. मला मनापासून याचं कौतुक वाटतं. विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माध्यमकर्मींचा सन्मान करण्यात येतो. यंदा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कारानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता आणि वृत्तपत्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट यांना देवर्षी नारद माध्यम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आश्वासक पत्रकारितेसाठी माध्यम छायाचित्रकार प्रशांत खरोटे, बातमीदार सतीश वैजापूरकर आणि R.J. शोनाली यांना, तर समाज माध्यमातील डिजिटल साक्षरता संदर्भातील आशय निर्मितीसाठी मुक्ता चैतन्य यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात ऑर्गनायझर्सचे संपादक प्रफुल्ल केतकर यांचं प्रसार माध्यमे आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर व्याख्यान झालं. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सीमा आणि राज्याच्या सुरक्षिततेशी निगडीत राहिलेली नाही, तर ती अंतर्गत धोक्यांशीही निगडीत आहे. चांगल्या पत्रकारितेसाठी राष्ट्रीय दृष्टी विकसित करणं ही पूर्वअट असल्याची ठाम भूमिका प्रफुल्ल केतकर यांनी मांडली. पत्रकाराची सामाजिक, वैचारिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी कोणतीही असली तरी तो माध्यम संस्थेचा पत्रकार असतो. त्याच्या वाट्याला येणाऱ्या भूमिका तो प्रामाणिकपणे करतो. म्हणूनच पत्रकारिता हा धर्म आहे. पुरस्काराचं उत्तरदायित्व म्हणून पत्रकारितेतील भारतीय ज्ञान परंपरांचा अभ्यास आम्ही करू, असं मनोगत पुरस्कारार्थींच्या वतीनं बोलताना डॉ. संजय तांबट यांनी मांडलं. हिरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी 9 संघांची निवड करण्यात आली. अंतिम फेरी 13 आणि 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत होणार आहे. प्राथमिक फेरीत 51 संघांनी सादरीकरण केलं. त्यातून अंतिम फेरीसाठी 9 संघांची निवड करण्यात आली. प्राथमिक फेरीसाठी शेखर भागवत, राजेश कोलन आणि धनेश जोशी यांनी परीक्षण केलं. यामध्ये अंतिम फेरीसाठी DS पुणे युनिव्हर्सिटीच्या व्हिक्टोरिया, पुणे विद्यार्थीगृहाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कोयता, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या काही प्रॉब्लेम आहे का, मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वामनाख्यान, IMCC स्वायत्त महाविद्यालयाच्या रामरक्षा, मयेसो सिनियर कॉलेजच्या यथा प्रजा तथा राजा, श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निर्वासित, मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या पावसात आला कोणी आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या स्वायत्त या एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन शिवराज सणस, सीमा चोरडिया, भूषण राजगुरू, मनोज क्षीरसागर आणि दीपा भंडारे. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.